Measure of some angles in the figure are given. Prove that AP by PB is equal to AQ by QC. आकृती काढायची राहिली, आकृती काढून घेऊया. A, C, B या ठिकाणचा कोन दिलेला आहे 60 अंश, या ठिकाणचा कोन दिलेला आहे 60 अंश, इथे आहे Q आणि इथे आहे C. We have to prove AP by PB is equal to AQ by QC. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. वर्ग 10वीचा पहिला धडा आपण बघितला, ज्यामध्ये त्रिकोणाची समरूपता आणि त्यासाठी आपण एक प्रमेयही पूर्ण केला, बीपीटी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, ज्याला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय असे म्हणतात. कोणत्याही त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्या त्रिकोणाच्या इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा तिसऱ्या बाजूला समांतर असते. त्याचा व्यत्यास बघितला, कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. इफ द लाईन डिव्हाइड्स द सेगमेंट इन इक्वल प्रपोर्शन, जर सारख्या गुणोत्तरात दुभागत असेल, देन दॅट लाईन इज पॅरलल टू द थर्ड साइड. जर एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना समान गुणोत्तरात विभागत असेल तर ती रेषा तिसऱ्या बाजूला समांतर असते. पहिल्याची तुम्हाला सिद्धता आहे, दुसऱ्याची तुम्हाला या ठिकाणी सिद्धता नाहीये, म्हणजे कॉन्व्हर्सची सिद्धता आता अभ्यासक्रमामध्ये नाहीये व्यत्यासाची. मग त्याचा इथे विचार केला तर आपल्याला हे दाखवायचं, याचा अर्थ काय करावं लागेल, PQ रेषा कशाला समांतर दाखवायची, BC ला. आता तुम्हाला हे उदाहरण का सोडवता आलं नाही, यामध्ये तुमचा यत्किंचितही दोष नाही किंवा गुन्हा नाही. वर्ग 9वीला समांतर रेषा नावाचा एक धडा आहे. आता तुम्ही शिकवला असेल, शाळेमध्ये शिकवला, इथं शिकवला की नाही शिकवला काही लक्षात. समांतर रेषामध्ये मराठीतून त्याला संगत कोन म्हणतात, प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. मग त्यामध्ये जर दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर छेदिकेच्या एकाच अंगास होणारे कोन एकरूप असले, इफ टू अँगल्स आर कॉन्ग्रंट, इफ टू लाईन्स आर इंटरसेप्टेड बाय ट्रान्सव्हर्सल अँड द अँगल फॉर्म्स टू द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रंट, then that angles are known as corresponding angle and then that lines are parallel. तर संगत कोनांची जोडी एकरूप असली तर रेषा काय असतात, समांतर असतात, अशी ही संगत कोन कसोटी आहे. आणि म्हणून मग इथं जर आपण निरीक्षण केलं तर आता हे सोडत असताना आपल्याला काय की कुठलंही उदाहरण सोडत असताना इथं हे दाखवायचं म्हणजे आपल्याला ही रेषा समांतर दाखवावी लागेल, असं उत्तराकडून प्रश्नाकडे भूमितीत जात आहेत. मग समांतर दाखवण्यासाठी काय करता येईल, तर बरोबर इथं दोन रेषा आपल्याला दिसतात. उत्तराला सुरुवात करूया. ऍज शोन इन फिगर. इन मराठी यू हॅव टू राईट, आकृतीत दाखविल्याप्रमाणे काय, PQ and BC, these are the line. Here is point P, angle 60 degree. Here is angle point B, angle 60 degree. Here is point C and here is Q. Mug, since वरती बिंदू आहे ये, मेजरमेंट ऑफ अँगल APQ इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल PBC, दॅट इज इक्वल टू 60 डिग्री. किती माप दिलेलं आहे याचं, 60 अंश. गिव्हन, मराठीतून तुम्हाला लिहायचं आहे पक्ष. हे दोन्ही कोण काय आहेत, एकरूप दिलेले आहेत. देअरफॉर बाय द प्रॉपर्टी ऑफ जागाच नाही, एवढीच जागा राहते आपल्याला ऑनलाईन मध्ये, तुम्ही लिहून घ्या इथपर्यंत पटकन.
व्यवस्थित लिहा, अक्षर चांगलं काढा, तुम्हाला वाचता आलं पाहिजे आपण काय लिहिलंय ते. तर वरच्या बाजूने प्रश्न आता मिटवतो, म्हणजे पुसून टाकतो. झालं ना? कळालं इथपर्यंत सर्वांना? बघू हे असं दमान तुझं कारभारी दमान हो द्या. अरे देवा, तर बाय द प्रॉपर्टी ऑफ कॉन्व्हर्स ऑफ कॉन्व्हर्स लिच वरती घ्या, छान गेलात तर नाहीच कॉन्व्हर्स कुठून होतं सगळं इथे. कॉन्व्हर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट मराठीतून त्याला म्हणतात संगत कोन कसोटी. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट वी हॅव, ते दोन्ही कोन सारखे आहे. काय सांगितलंय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट मध्ये ते लक्षात घ्या. इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेप्टेड बाय ट्रान्सव्हर्सल देन द अँगल्स फॉर्म ॲट सेम साइड आर कॉन्ग्रंट, दे आर नोन ॲज करस्पॉन्डिंग अँगल. आणि त्या करस्पॉन्डिंग अँगलच्या किती जोड्या असतात हे उत्तर झाल्यानंतर आपण बघूया, कारण याच्यानंतरच्या बऱ्याचशा प्रश्नामध्ये आपल्याला त्याचा उपयोग करावा लागणार आहे. आता 9वीला दुर्दैवाने काही शाळा झालेली नाही, जी झाली ती काही तुमच्या लक्षात राहिली नाही, आहे की नाही. म्हणून त्यासाठी आपण थोडीशी रिव्हिजन घेऊया. त्याला म्हणतात संगत कोन कसोटी. आणि मग मराठीतून दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर छेदिकेच्या एकाच अंगासन एकाच बाजूस होणारे कोन जर एकरूप असले तर त्यांना संगत कोन म्हणतात. कधी? रेषा समांतर असल्यावर आणि छेदिकेने छेदल्यावर. इथं आपल्याला रेषा समांतर दिलेत का? दिलेलं नाही, म्हणून व्यत्यास कोन एकरूप दिलेले. मग त्याचा व्यत्यास तयार होतो वेन टू लाईन्स आर इंटरसेप्टेड बाय ट्रान्सव्हर्सल अँड द अँगल फॉर्म ॲट सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रंट देन दॅट लाईन्स आर पॅरलल. दिस इज कॉन्व्हर्स ऑफ करस्पॉन्डिंग टेस्ट. मराठीमधून दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर छेदिकेच्या एकाच अंगास होणारी दोनही कोन जर एकरूप असले तर मग त्या दोन रेषा परस्परांना समांतर असतात. याला संगत कोन कसोटीचा व्यत्यास असं म्हणतात. चला बघू पुढं. तर इथं दोन्ही कोन एकरूप आहे म्हणून या रेषा म्हणून काय असणार आहे? पी क्यू पॅरलल टू बीसी. पी क्यू ही रेषा कशाला समांतर असणार आहे? बीसीला. आणि या धड्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं बीपीटी हे थेरम झाल्यानंतर, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय झाल्यानंतर जिथं तिथं तुम्हाला त्रिकोण समांतर रेषा दिसली की लगेच काय वापरायचं? प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. Therefore, by basic proportionality theorem, we have in triangle ABC काय PQ parallel to BC. Therefore, काय प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये if a line parallel to one side of a triangle and it divides two remaining sides in two different points, then that line divides that sides in equal proportion. जर एखादी रेषा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असेल, इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल, तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. असं हे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय मराठीमधून आहे. गेली 30 वर्षापासून आम्ही सतत शिकवतो.
आमचा धंदा आहे, आम्हाला मुखपाठ असतो. तुमचा अद्याप काही धंदा नाहीये, मग तुम्हाला जर विद्यार्थी दशेचा धंदा करायचा असेल तर तुम्हाला हे पाठ करावं लागेल की नाही, बिझनेस, हो की नाही वादे. मग मुखपाठ करायचे प्रमेय म्हणजे पटकन लक्षात बसते. समजलं. आता बघा मोहर पुढं काय लिहायचे तुम्हाला, म्हणून AP बाय PB इज इक्वल टू AQ बाय QC. आणि मग खाली स्टाईल मध्ये लिहायचं हेन्स द प्रूफ. हेन्स द प्रूफ. शाही कोणी प्यायला का काय, खूपच शाही चालली त्याला ट्युशन. चला लिहा पटकन. कितवा प्रश्न होता हा, एक्झरसाइज 1.2 मधला चौथा प्रश्न. एक्झरसाइज 1.2 मधला चौथा प्रश्न. चला लवकर लिहा. गणित क्रमांक 5. ट्रॅपेझियमला मराठीतून समलंब चौकोन असं म्हणतात. बघा लक्ष द्या, दिसतंय सारंग. सुरुवातीला आकृती काढून घेऊया. हा बस एक 5 मिनिट झाली, एकच गणित समजून द्यायचं. गळ्यात ब्लूटूथ स्पीकर आणले, आता सहज म्हणलं गळ्यात काय बघितलं तेव्हा दिसलं ब्लूटूथ झाले क्लिअर. तर 3 समांतर रेषांच्या आंतरछेदनावरती हा गुणधर्म होता, समजावून घ्या. आकृती काढूया. इथं तिरपट असल्यामुळं PB बघा, वाजलेला गुळाच्या भेलीची आठवण झाली. PQ आणि ABC. So in this question, in trapezium ABCD we have given side AB. क्वेश्चन तुम्हाला पुस्तकात माहिती आहे, क्वेश्चन नंबर 5 टेक्स्ट बुक मधला. गिवन AB, डायरेक्ट उत्तराला सुरुवात करूया. पॅरलल टू साइड BQ, पॅरलल टू साइड BC. सो सिंपल. AP इज 15, AP 15 आपल्याला दिलेला आहे. PD 12, QC 14 अँड वी हॅव टू फाइंड आउट BQ. BQ ची किंमत काढायची. अतिशय सोपा प्रश्न आहे. आपण बघितलं होतं 3 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर छेदिकेच्या एका अंगास होणाऱ्या आंतरछेदांचे गुणोत्तर हे त्या 3 समांतर रेषांना दुसऱ्या छेदिकेने छेदल्यानंतर होणाऱ्या आंतरछेदांच्या गुणोत्तरा एवढेच असते. इफ 3 पॅरलल लाईन्स आर इंटरसेप्टेड बाय ट्रान्सव्हर्सल, देन द इंटरसेप्ट्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल 1 is equal to the intercepted made by the another transversal on a same parallel line. मग हा गुणधर्म आपण वापरला. Therefore, by the property of 3 parallel lines, and a transversal, we have काय असणार आहे, इकडच्या बाजूचं AP, ते आता ब्लॅक इंक मध्ये लिहितो म्हणजे दोन्ही मधला फरक तुमच्या लक्षात येईल. AP by PD is equal to BQ
बाय QC. AP is 15, PD 12, BQ कॅल्क्युलेट करायचं आहे, QC दिलेला आहे 14. मग तिरपा गुणाकार केला, 12 गुणिले 14, 15 into 14 divided by 12 is equal to BQ. आणि नेहमी भागाकार करताना तो गुणाकार करायचा नाही, आपलं 2च्या पाड्याने गरिबीचा भागाकार सुरू करायचा, किंवा 3ने केला, 3 चौक 12, 3 5 15, आता 2ने भाग दिला, 2 2 4, 2 7 14. मग शिल्लक आपल्याजवळ जे आलेले 5 गुणिले 7 भागिले 2 बरोबर BQ. मग पुन्हा 5ला 2ने भाग द्यायचा, तर तो भाग दिला, 2 2 4, 2 5 10, म्हणजे मग होतात 2.5 गुणिले 7 25 7 75 असेल, म्हणजे 17.5 सेंटीमीटर हे BQची किंमत आपल्याला मिळते. कळलं? आलं लक्षात सर्वांना? व्यवस्थित लिहून घ्या बोर्डवरचं. उद्या आपण 6वा आणि 7वा प्रश्न सोडवूया. चांगलं लिहा, चांगलं अक्षर काढा, तुम्हाला शेवटी वाचायचं आहे ते.